कालच संपलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी अधिवेशनातील जी काही कामगिरी केली त्याबद्दलचा ओहापोह आज आपण इथे घेणार आहोत। पहिल्यांदाच आमदार झालेले परंतु आपल्या घरातच 26 वर्ष आमदारकी असल्यामुळे विधिमंडळात चमकदार कामगिरी कशी करावी याचे बाळकडू मिळालेल्या आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधी, तारांकित तसेच पुरवणी मागणीच्या निमित्ताने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अगदी चमकदार कामगिरी केली। निगडी ते चाकण व्हाया वाकड या मेट्रोच्या प्रस्तावित DPRला तातडीने मंजुरी द्यावी याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधलं। वाकड, हिंजवडी, थेरगाव व काळेवाडी येथील वाहतुकीचा प्रश्न मेट्रोच्या आगमनामुळे सुटू शकतो असं त्यांनी मुद्दा मांडत अधिवेशनातील तिसऱ्या दिवशी त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी असतानाही टोल वसुली केली जात असल्याच्या प्रकाराबद्दल तारांकित प्रश्न मांडला। तर नागरिकांच्या समस्येची दखल घेत अधिवेशनाच्या 5व्या दिवशी आपल्या मतदारसंघातील काळेवाडी येथील वर्दळीच्या रस्त्यावरच असलेल्या सह्याद्री सोसायटीच्या इमारतीत नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले विकास वाईन शॉप त्याच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली। शासनाला याविषयी उत्तर द्यावं लागलं। बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाच नसलेल्या या इमारतीत व्यवसायाला अटकाव घालणार असल्याचं शासनाने यावेळी म्हटलं। भोसरी MIDCतील अंबिका पावडर कोटिंग कंपनीत 2 महिन्यांपूर्वी झालेल्या एका दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी विधिमंडळात केली। पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीच्या सर्वात गरजेच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांनी विधिमंडळात भेट घेऊन वाकड ते मामुर्डी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील चिंचवड मतदारसंघात मोडणाऱ्या प्रलंबित कामांबाबत निवेदन दिलं। त्यामध्ये सयाजी अंडरपास, भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी या ठिकाणी तातडीने अंडरपास उभारण्याबाबत निवेदन देऊन वाहतुकीची होणारी कोंडी व नागरिकांचे होणारे हाल याबद्दल केंद्रीय मंत्र्यांचं लक्ष वेधलं। शहराच्या दृष्टीने या हिवाळी अधिवेशनात झालेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे शहरात होत असलेल्या दिवाणी व फौजदारी 2 न्यायालयांच्या कामकाजासाठी 54 पदांच्या पदनिर्मितीला मान्यता मिळण्याचा हा जो महत्त्वपूर्ण विषय आहे तो देखील या अधिवेशनात मार्गी लागला।